हॅलो फ्रेंड्स, तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि थोड्या वेळातच आता अंधार पण होईल. माझे मिस्टर गेले तर चिकन आणायसाठी. तर आता मी लसूण वगैरे शिलून ठेवत आहे. तर आज तुमच्यासोबत झटपट बनणारी चिकनची रेसिपी शेअर करणार आहे. तर इथे 10 ते 12 लसणाच्या कड्या घेतलेल्या, त्याच्यानंतर अद्रक घेतलेलं आणि 1 कटोरी कोथिंबीरचे डंठल घेतलेले आहे आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला किती स्पायसी पाहिजे त्या हिशोबाने मिरची घ्यायची आहे. तर यामध्ये थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं. मी आताच कोथिंबीर वॉश केलेली होती, तर कोथिंबीरमध्ये पाणी असल्यामुळे इथे मला पाणी टाकायची गरज पडली नाही. तर तुम्हाला आवश्यकता पडेल तर तुम्ही पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपला हिरवं वाटण तयार झालेलं आहे. आता इथे मी घेतलेली आहे चिकन. तर अर्धा किलो चिकन आहे. ही छान वॉश केलेली आहे. यामध्ये मी टाकत आहे 1.5 चम्मच अद्रक लसणची पेस्ट, जी आता आपण बनवली होती, हिरवा मसाला तेच. त्यानंतर इथे टाकत आहे रेड मिर्च पावडर. तर इथे 2 चम्मच मी रेड मिर्च पावडर टाकलेलं. थोडंसं यामध्ये हळद टाकत आहे आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे. या चिकनच्या रेसिपीसाठी चिकनला जास्त वेळ मॅरिनेट करायची गरज नाही आहे. झटपट आपण बनवू शकतो. तर इथे घेतलेला आहे मी निंबू. तर 1 निंबूचा रस यामध्ये टाकायचा. तर या निंबूमध्ये बऱ्यापैकी रस होता. तर सर्व रस मी यामध्ये टाकून घेत आहे आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मसाला जो आहे तो सर्व चिकनला चांगल्यापैकी लागला पाहिजे. तर आजची मी भाजी बनवत आहे. तर हे आपण 3 ते 4 लोकांसाठी बनवू शकतो, पण इथे ना आपल्याला जास्त ग्रेव्ही करता येणार नाही या भाजीमध्ये. हे जी चिकनची भाजी मी बनवणार आहे ना, यामध्ये पाणी टाकायची गरज नाही आहे आणि जर तुम्ही पाणी टाकलं तर चिकनचा टेस्ट पूर्ण चेंज होऊन जाईल. तर मसाला मी चांगला चिकनला लावून घेतलेला आहे. तर आता याला मी थोड्या वेळासाठी झाकून ठेवते. तोपर्यंत आपण ऑइलमध्ये काही इन्ग्रेडियंट्स ॲड करूया. तर इथे 1 मोठा चम्मच तेल घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम ही कमीच आहे. इथे 2 तेजपान टाकलेले, त्याच्यानंतर 2 दालचिनीचे तुकडे टाकलेले आहेत आणि 1 मोठी काळी विलायची टाकलेली. आता इथे 3 बारीक चिरलेले कांदे टाकलेले आहेत. तर मीडियम साईजचे कांदे होते आणि कांद्याने एकदम बारीक चिरून घ्यायचे, कारण आपण इथे मसाला वगैरे बनवत नाही आहोत. जसं बऱ्याच भाज्यामध्ये कसं ना आपण कांदे वगैरे बारीक करतो, तर तसं आपण करत नाही आहोत. त्याच्यामुळे कांदे एकदम बारीक करून घ्यायचे. आता इथे मी टाकलेले आहेत 5 लसणाच्या कड्या. तुम्हाला जर लसूण खायला आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्त पण टाकू शकता. आणि जेव्हा भाजीमध्ये मध्ये लसूण येतं ना अख्खे, तर ते अजूनच छान वाटतात. तर इथे कांदे छान ब्राऊन कलरचे झालेले आहे. आता इथे मी टाकत आहे हिरवा मसाला, जो आपण अद्रक लसणचा केलेला होता तो. तर इथे अर्धा चम्मच टाकलेला आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे याचा कच्चापणा जाईल इतपत आपल्याला याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता इथे टाकत आहे मी रेड मिर्च पावडर. तर तुम्हाला किती स्पायसी पाहिजे त्या हिशोबाने रेड मिर्च पावडर टाकायची. तर मी इथे ना काश्मीरी रेड मिर्च पावडर यूज करत आहे. तर ही फक्त कलरने लाल असते, तिखट बिलकुल नसते. त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आणि चवीपुरतं मीठ टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर मसाला खूप छान आपला पकलेला आहे. तर इथे मी 1 चम्मच गरम मसाला टाकलेला आहे. आता इथे 2 टमाटर टाकत आहे. तर एकदम बारीक चिरून घ्यायचे आणि हे ना देसी टमाटर आहे. तुमच्याकडे जे पण टमाटर असेल ते तुम्ही घेऊ शकता. फक्त एवढं की टमाटर छान पकू द्यायचं. तर याला आता आपण ना थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया, जेणेकरून जे टमाटर आहे हे छान पकले गेले पाहिजे. आणि टमाटर छान पकलेले असले ना तरच जो मसाला आहे त्या मसाल्याचा टेस्ट चांगला येतो. जर असे अख्खेच राहिले, टमाटर बरोबर पकले नाही, तर टेस्ट चांगला येत नाही. आता हे बघा, छान टमाटर पकलेले आहेत आणि मस्त असं मॅश करून घ्यायचं, की जेणेकरून हे टमाटर मसाल्यामध्ये छान मिक्स झाले पाहिजे. तर टमाटरमुळे कसं ना याला छान पाणी पण सुटलेलं आहे, तर त्याच्यामुळेच मी देसी टमाटर घेतलेले. आता हा बघा, मसाला आपला छान तयार झालेला आहे. तर आता आपण यामध्ये चिकन टाकूया. तर ह्या चिकनला पण छान मसाला लागलेला होता. जे निंबू वगैरे आपण लावलेलं होतं ना, ते छान लागलेलं आहे आणि याला जास्त वेळपर्यंत मॅरिनेट करायची पण गरज नाही. लगेच आपण हे चिकन टाकू शकतो. तर मसाल्यामध्ये सर्व चिकन मी टाकलेलं आणि आता हा मसाला छान चिकनला लागला पाहिजे असं आपण ना इथे परतून घ्यायचं आहे. ही भाजी जी आहे ही कमी फ्लेमवरतीच होऊ द्यायची.
तर चिकनला मस्त असा मसाला लागलेला आहे। आता याला आपण झाकून ठेवूया। याला आपोआपच ना पाणी सुटते, पाणी वगैरे टाकायची गरज नाही आहे। हे बघा तुम्हाला दिसत असेल तर भरपूर पाणी सुटलेलं आहे। गॅसची फ्लेम मी बंद केलेली आणि वरून परत गरम मसाला टाकलेला 1 चम्मच। त्यानंतर इथे टाकत आहे मी कस्तुरी मेथी, त्याच्यानंतर 1 चम्मच टाकत आहे साजूक तूप। तर हे घरगुती तूप आहे, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नसेल टाकायचं नाही टाकलं तरी चालेल, फक्त एवढं की याच्यामुळे टेस्ट अजून छान येतो। आणि वरून टाकलेले आहे कोथिंबीर। आता मी इथे जो गरम मसाला यूज केला होता ना फ्रेंड्स, हा माझा घरगुती मसाला आहे, त्याच्यामुळे या मसाल्याचा टेस्ट एकदमच भारी असतो। तर आपली भाजी तयार झालेली आहे आणि हे स्वयंपाक करता करता बराच वेळ होऊन गेलेला होता मला। ॲक्च्युली भाजी ही लवकर झालेली, पण कसं ना थोडं आमचं प्लॅनिंग चेंज झालं आणि मी स्वयंपाकाला खूप लेट बसलेली होती, कारण दुसऱ्या कामामध्ये बिझी असल्यामुळे। तर फ्रेंड्स रात्रीचे 1 वाजलेले आहे आणि 1 वाजता मी जेवण करत आहे। भाजीचा टेस्ट खूपच छान झालेला आहे, खूप टेस्टी भाजी झालेली आहे। तर एकदा नक्की ट्राय कराल। तर नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।